त्रिशूल ठाकरे यांना आपण सन्मानित करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी या परिसरामध्ये स्पर्धा असतील किंवा पीटीसी मध्ये स्पर्धा असतील त्या त्यावेळी त्रिशूल ठाकरे यांचं चांगलं योगदान लाभतोय या आयोजकांना. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचे दोन हात पुढे असतात. त्रिशूल ठाकरे यांना आपण सन्मानित करतोय भूषण दलवी यांच्या शुभ हस्ते. चलते हैं फिर से खेल की तरफ। आज के दिन का तीसरा मैच धनेश 11 कुक से बनाम संघर्ष समतानगर। पहला ओवर लेकर राज पाटिल। बाबू के लिए बढ़िया स्ट्रोक, मिड ऑफ को क्लियर किया है और एक बार आप इनफील्ड को क्लियर करते हो तो बाउंड्री मिल सकती है, लेकिन बढ़िया फील्डिंग वहां पर। लॉन्ग ऑन से खिलाड़ी आए थे लॉन्ग ऑफ की दिशा में, प्रेम पाटिल, और निश्चित रूप से उन्होंने 2 रन बचाए अपनी टीम के लिए। बढ़िया कमिटमेंट। हो नक्कीच फटका खूपच छान होता, परंतु त्यापेक्षा अधिक चांगला क्षेत्रक्षण आपल्याला प्रेम पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. किमान आपल्या संघासाठी ते मात्र 2 धाव वाचवले आहेत असंच आपण म्हणू शकतोय. एक क्षण असं वाटलं की मात्र चेंडू सीमेरेषे पलीकडे निघून जाईल, परंतु चांगला खेळ या पहिल्या चेंडूवर दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगली गेंद राइट मोर द विकेट। इस बार फुल टॉस ऑन साइड में उछाल दिया है। इस बार गेंद जा रही है मैदान के बाहर। 6 रन और बाउंड्री के बाहर दर्शक ने कैच किया है गेंद को। आज दर्शक मेला लूट रहे हैं आणि हा झेल समाप्त केलेला आहे संकेत पाटीलने आणि व्यासपीठावर यायचं आहे. पारितोषिक आहे तुमच्यासाठी तब्बल 400 रुपयाचं. क्या बात है. बैट्समैन बाबू नाचन बहुत ही बढ़िया टच में नजर आ रहे हैं। ऐसे लग रहा है कि वो घर से ही सेट होकर आ रहे हैं, जिस तरह से उन्होंने शॉट्स खेले पहली 2 गेंदों पर। इस बार बैकफुट पर जाकर हवा में खेल दिया है। गेंद काफ़ी देर हवा में रही थी, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में जाकर गिरी कवर्स में। इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का अवसर। थोड़ा सा अतिरिक्त उछाल था गेंद में और उसको कंट्रोल नहीं कर पाए थे बैट्समैन, जिस वजह से गेंद हवा में रही थी, लेकिन कोई नुकसान नहीं। स्ट्राइक अब रोशन के पास, बायात के एक बहुत ही ज़बरदस्त स्ट्रोक प्लेयर। संघर्ष समतानगर बहुत अच्छी टीम है, अच्छे अच्छे खिलाड़ी है, अच्छे अनुभवी खिलाड़ी इस टीम में खेलते हैं और अच्छी शुरुआत भी की है। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए 3 गेंदों में 9 रन बना चुके हैं बाबू नाचन। एक छक्का उनके बैट से निकला है। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन जो हर कोई टीम चाहती है, टॉप ऑफ द ऑर्डर। फील्डिंग में परिवर्तन किया जा रहा है। रोशन के लिए एक डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग। ये 2 खिलाड़ी बाउंड्री पर है, बाकी के सारे खिलाड़ी सर्कल के अंदर, क्योंकि पावर प्ले चल रहा है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। स्विच हिट की कोशिश कितनी आवश्यकता है। पहली गेंद का आप सामना कर रहे हो योगेश, ये खतरे से खाली नहीं होता है। हो नक्कीच कुठेतरी मात्र या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु कुठेतरी मात्र असफल झाले फलंदाज रोशन. राज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतो. या खराब चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी भीम नो बॉलचा इशारा. 1 धाव इथे मात्र सहजपणे पूर्ण केली. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र बोनीच्या रूपाने गोलंदाज राज पाटीलने मात्र खर्च केल्या. धनेश 11 कुकचे सगळं इन ॲक्शनमध्ये आहे आणि या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत ओमसाई वायसरा संघाचे कॅप्टन अर्थात वैभव मागे यासकडनं. धन्यवाद वैभव, तुझं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो आणि पुढील चेंडू आता मात्र फिरीटे असणार आहे. तो बहुत अच्छा ये मौका है एक बड़ा प्रहार करने का गेंद के ऊपर बाबू नाचन के पास, जो बहुत ही बढ़िया टच में नजर आ रहे हैं। राज फ्रीड गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ऑन साइड में उठाना चाहते थे, लेकिन कहीं पे निकाय कहीं पे निशाना, और ये ज़्यादा देखने को मिलता है। हमने कल भी चर्चा की थी कि फ्रीड गेंद जब होती है तो बैट्समैन उसको गेंद के मेरिट पर नहीं खेलता है। ये एक प्रमुख कारण रहा है कि फ्रीड गेंदों पर ज़्यादा चौके छक्के लगते नहीं है। गेंद खाली चली गई, स्कोर रुका हुआ है 11 रन बिना किसी नुकसान के। इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तत्पुरती मात्र फलंदाजाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर विकेट्स मात्र इथे राज पाटीलला प्राप्त करता आली नाहीत, परंतु 12 धावा या पहिल्याच ओव्हरवर 13 धावा इथे मात्र खर्च केल्या. एक चांगली सुरुवात संघर्ष समतानगर संघाची आपल्याला पाहायला मिळते. कुठे न डगमगता चांगल्या प्रकारे फटके आपण पाहिले. एक छोटीशी पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला या 2 फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जी हाँ, हालांकि ज़्यादा गेंदें पहले ओवर में बाबू ने फेस की और अच्छे शॉट्स भी लगाए उन्होंने। एक छक्का उनके बैट से निकल चुका है 11 पर बैटिंग करते हुए, रोशन 1 पर बैटिंग करते हुए। ज़्यादा गेंदें खेलने का उनको मौका नहीं मिला है, लेकिन इस समय स्ट्राइक रोशन के पास है। अच्छे लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है, बहुत ही फिट खिलाड़ी नज़र आते हैं रोशन।
आने वाले बल्लेबाजों में योगेश दोंदे का आना बाकी है। एक और रोशन है जो एक और अनुभवी खिलाड़ी है, वो भी काफ़ी विस्फोटक अंदाज में बैटिंग करते हैं, अच्छे ऑलराउंडर से वैसे देखा जाए तो रोशन और योगेश दोंदे। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए करण। धनेश इलेवन का जो खेल रहा है वो काफ़ी ऊपर नीचे रहा है, हम देख रहे हैं इस सीज़न में। लेकिन एक ऐसी टीम है योगेश जो किसी भी टीम को परास्त कर सकती है, कितनी भी बड़ी टीम क्यों ना हो उनके सामने। क्षमता जरूर है। इस बार बैकफुट पर जाकर पुल कर दिया है खूबसूरती के साथ। फील्डर का प्रयास अच्छा था लेकिन रोक नहीं पाए, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। खूपच छान फटका इथे मात्र आपण पाहतो या मिडविकेटच्या दिशेने महेंद्र पाटील होते, परंतु या ठिकाणी चेंडूला मात्र अडवू शकले नाही. एवढा वेगाने हा फटका पाहिला आपण फलंदाज रोशनच्या बॅटमधनं. तर सुरुवात केली आहे या ठिकाणी या षटकाला चौकाराने. यानंतर दोन्ही संघाने मात्र सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. श्रावण स्पोर्ट भोगरी आणि शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी आजच्या दिवसातील हा चौथा सामना असेल. चालू असलेला सामना आपण पाहतोय संघर्ष समतानगर विरुद्ध धनेश इलेवन कुकसे. बंदूक में से जिस तरह से गोली निकलती है वैसे ही गेंद बल्ले में से निकली थी। कोशिश बहुत अच्छी थी महेंद्र की, अपनी बाई तरफ जाकर उन्होंने रोकने का प्रयास किया था। इस बार स्विंग एंड मिस पहले ही खेल बैठे, थोड़ी धीमी गति की गेंद थी और हल्का सा मूवमेंट गेंद में, और पहले ही शायद मन बना लिया था कि मिड विकेट के ऊपर गेंद को उछालना है। और जब आप पहले ही मन बनाकर शॉट खेलने की कोशिश करते हो तो कई बार आपको सफलता नहीं मिलती है। हो नक्कीच, परंतु चौकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक चेंडू आपण पाहिले करणच्या माध्यमातून. पुन्हा जरा सुरुवात करतो या ठिकाणी मात्र हलक्यात मात्र पुश करतो. या चेंडू थोडा वेळ हवेत होता, परंतु या ठिकाणी जोपर्यंत शतरक्षक चेंडूला मात्र कलेक्ट करतो या तत्पुरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल आणि 3 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या. मी कुठेतरी पंकज पाटीलची चुकी म्हणेन, कारण चेंडूवर तुम्हाला नक्कीच येणं गरजेचं आहे. चेंडूची तिथे मात्र वाट पाहिली आणि मात्र वाट पाहता पाहता फलंदाजाने सहजपणे 3 धावा पूर्ण केल्या. कहीं ना कहीं वहाँ पर राज पहले पहुंच गए थे तो राज के हाथ से गेंद छिटकी थी। पंकज को दोष देना शायद सही नहीं होगा। राज वहाँ पर बीच में नहीं आते तो मुझे नहीं लगता है कि अतिरिक्त रन मिलता वहाँ पर बल्लेबाजों को। बहुत सूझबूझ के साथ इस बार गेंद को खेला था, ऑन द राइज पुश किया था, हल्के हाथों से चिप किया था, केवल ज़्यादा जोर से नहीं खेला था ताकि फील्डर तक गेंद तेजी से कैरी ना हो और दूसरे रन का मौका मिले। वही हुआ, 2 रन भी मिले, उसके बाद मिसफील्ड की वजह से तीसरा रन भी पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। स्कोर आगे बढ़ता हुआ समता नगर टीम का 20 रन बिना किसी नुकसान के। दूसरे ओवर का खेल प्रगति पर, अगली गेंद लेकर करण। राउंड द विकेट इस बार आड़े बैट से खेल दिया है, बल्ले की काफ़ी अंदर लगी है, गेंद जा रही है डिप स्क्वायर लेग की तरफ, वहाँ पर फील्डर मौजूद है। इस बार केवल 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। अभी तक कोई भी विकेट नहीं गिरा है और ये बहुत बड़ा प्लस पॉइंट माना जा सकता है संघर्ष समतानगर टीम के लिए। और यदि संघर्ष समतानगर टीम को अच्छा संघर्ष करना है धनेश इलेवन जैसी बड़ी टीम के विरुद्ध, तो निश्चित रूप से 4 ओवर में 50 के करीब तो देखना ही होगा। हो नक्कीच, आणि तोच प्रयत्न जे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन फलंदाजामध्ये खूपच छान साजेदारी आतापर्यंत आपण पाहतो. 21 धावा धाफलकावर दुसरा षटक अजूनही आपण पाहतो मार्गस्थ आहे आणि या षटकांवर अजूनही आपण 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत. कारण पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. या लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ज्या ज्यावेळी असते त्या त्यावेळी गोलंदाजासाठी थोडंसं डोकेदुखी ठरत असते, परंतु या ठिकाणी आतापर्यंत छान गोलंदाजी पाहिली आपण. चेंडूला आपली दिली, हुक करतोय, छत्रशी सज्ज आहे अभिषेलार आणि कोणत्या प्रकारे चूक करत नाही. लॉंगलेच्या दिशेने मात्र हा झेल टिपलाय आणि मात्र खेळ समाप्त झाला या ठिकाणी फलंदाज रोशनचा. हालांकि फुल ब्लेडेड हुक शॉट था लेकिन सीधे फील्डर के हाथ में खेल बैठे, सीधे फील्डर की गोदी में खेल बैठे। वहां पर लॉन्ग लेग बाउंड्री लाइन पर फील्डर तैनात किया गया था, ये कहीं ना कहीं प्लान का हिस्सा भी था। एक तो यहाँ के जो नियम है, 7 खिलाड़ी आपको मिलते हैं बाउंड्री लाइन पर रखने के लिए नॉन पावर प्ले ओवर्स में, उसका भी फायदा होता है। तो ऐसे में ज़्यादा खिलाड़ी बाउंड्री पर रहते हैं, जहाँ पर आमतौर पर हम फील्डर देखते नहीं है बाउंड्री पर, वहाँ पर भी कई बार फील्डर्स देखने को मिलते हैं। लेकिन अच्छी सोच की गेंदबाजी, शॉर्ट ऑफ लेन गेंद जानबूझकर की थी और वहाँ पर खेलने के लिए मजबूर किया। हालांकि टाइम अच्छी तरह से किया था लेकिन प्रॉपर एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए, थोड़ा फ्लैट स्ट्रोक चला गया था और उस वजह से बाउंड्री को पार नहीं कर पाए। रोशन आउट होकर पेविलियन में लौटते हुए 21 पर गिरा है पहला विकेट। नक्कीच खूपच छान फटका होता, परंतु अंतर रोशनला मात्र कापता आला नाही आणि या ठिकाणी मात्र पाहतो की संघर्ष समतानगर संघाला लागणारा हा पहिला झटका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 3ऱ्या क्रमांकावर पप्पू. करणला
मिळणारी ही पहिलीच सफलता आणि धनेश इलेव्हन संघाला सुद्धा मात्र या ठिकाणी पहिलीच सफलता आपल्याला पाहायला मिळते. बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर रोशनने एक चौकारीचा आणि 8 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. इथे मात्र अकुटपाचा चेंडू पूल करतोय, जबरदस्त फारका अक्षय पाटील आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. बैट्समैन को आप एक ही गेंद से आउट नहीं कर सकते हो। पिछली गेंद भी शॉर्ट थी, उस पर विकेट मिला था, ये गेंद भी शॉर्ट ऑफ लेन थी, लेकिन इस बार सही संपर्क, जितना एलिवेशन चाहिए था उतना एलिवेशन भी था स्ट्रोक में। आसानी से डीप बैकवर्ड्स पर लेग फील्डर को क्लियर किया पप्पू ने। सिक्सर के साथ उन्होंने अपना खाता खोला है। 2 ओवर का खेल अब जाकर समाप्त हुआ है। संघर्ष समतानगर टीम की स्थिति काफ़ी अच्छी, स्कोर 27 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 13 धावा राज पाटीलने खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर करलने 14 धावा खर्च केल्या. एकूण 27 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कुठेतरी शेवटच्या चेंडू आल्या तर नक्कीच खराब लेंथ आपण पाहिली. कुटपाचा चेंडू होता आणि त्याच्याबरोबर जबरदस्त प्रहार पप्पूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी षटकाराने आपलं खातं उघडलं आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज पंकज. पंकज बायात के बहुत अच्छे स्पिन गेंदबाज है, अच्छी फिरकी देते हैं गेंद को, काफ़ी हद तक गेंदों को टर्न कराते हैं। और इस विकेट पर कल हमने देखा कि कुक से जो टीम खेली थी पीजी स्पोर्ट्स के नाम से विकी स्पोर्ट्स, उस टीम में भूषण ने काफ़ी ज़बरदस्त गेंदबाजी की थी। वो भी बायात के स्पिन गेंदबाज है, उन्होंने काफ़ी हद तक गेंद को टर्न कराया था। आणि कई मी बार जी योगेश आणि मी जे काल उल्लेख सुद्धा केला होता की कुक्षे गावांना आपल्या 2 संघ पाहायला मिळतात आणि दोन्ही संघामध्ये एक पाहिले तर जबरदस्त स्विंग गोलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. या भूषण पाटील असतील किंवा पंकज पाटील असेल, त्यांचं आपण नक्कीच कालच्या दिवसामध्ये नामांकन सुद्धा केलं होतं. जी कई बार देखिए विकेट में टर्न नहीं होता है, उसके बावजूद भी कुछ गेंदबाज गेंद को टर्न कराते हैं, क्योंकि उनके उंगलियों में जादू होता है। कमज़ोर गेंद थी लेकिन लाभ नहीं उठा पाए, गेंद सीधे चली गई डीप में फील्डर के पास। एक ही रन मिडल नहीं कर पाए थे वहाँ पर बैट्समैन बाबू नाचन, थोड़े से निराश रहेंगे अपने आप से, अपना बल्ला देखते हुए वहाँ पर स्ट्रोक खेलने के बाद। 1 रन की बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 1 विकेट के नुकसान पर। आज का ये तीसरा मैच है, इसके बाद आज का चौथा मुकाबला देखना मत भूलिएगा। श्रावण स्पोर्ट्स भोकरी बनाम शिव शक्ति स्पोर्ट्स कोशिम्बी। पंकज पुन्हा एकदा विकेटने पहा चेंडू पडल्यानंतर मात्र या ठिकाणी खूपच चेंडूला मात्र स्विंग प्राप्त झालं. आउट स्विंग आपण नक्कीच म्हणू शकतो या, आणि हेच तर वैशिष्ट्य आहे पंकज पाटीलचं की व्हेरिएशन चांगल्या प्रकारे त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक आणि कधी ती वेगळे चेंडू सुद्धा तो मात्र हाताळतोय. आणि त्याचमुळे पाहतो की या खेळाडूने मात्र एक उंच भरारी घेतलेली आहे. जी हाँ, काफ़ी सफल बॉलर साबित हुए हैं पिछले कई सालों से, हम देख रहे हैं उनको खेलते हुए। बहुत अनुभवी खिलाड़ी है पंकज। इस बार टर्न भी था, उछाल भी था, अपील वहां पर, लेकिन अंपायर ने वाइड घोषित कर दिया है। कुछ ज़्यादा ही कटी थी गेंद, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली थी। बैट्समैन ने हालांकि छेड़खानी करने का प्रयास किया था, लेकिन कोई संपर्क गेंद और बल्ले के बीच में देखने को नहीं मिला। अतिरिक्त रन मिलता हुआ संघर्ष समतानगर टीम को, स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रत्येकी 4 षटकांचा सामना. या षटकानंतर आपण अजून एका षटकाचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत. पप्पू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो. या त्याच्या बाटपंत आतापर्यंत आपण एक षटकार पाहिलाय. आता मात्र या ठिकाणी मिस टाइम फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, परंतु झेलवण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही, कारण या ठिकाणी चेंडू सेफ लँड होतो. या जोपर्यंत नितेश पाटील जाऊन चेंडूला कलेक्ट करतात तत्पुरती मात्र या ठिकाणी एक धाव सहजपणे इथे मात्र पूर्ण केली. थोडा ज्यावेळी आपण पाहिलं चेंडू लँड झाला त्यावरती अतिरिक्त थोडासा बाउन्स सुद्धा प्राप्त झाला आणि त्याचमुळे मात्र पप्पू मात्र हवं तसं टायमिंग इथे मात्र साध्य करू शकला नाही. यहाँ पर देखिए, जब आपके सामने स्पिन गेंदबाजी होती है, धीमी गति से जब कोई बॉलर बॉलिंग करता है, तो आपका फुटवर्क बहुत अच्छा होना चाहिए क्रीज में। या तो आप बहुत पीछे जाकर वेट करते हुए शॉट खेल सकते हो बैकफुट पर, या फिर कदमों का इस्तेमाल करते हुए शॉट्स खेल सकते हो। इस बार फ्लिक कर दिया है खूबसूरती के साथ, शानदार शॉट, 6 रन। चेंडूला पाहिले तर नक्कीच या ठिकाणी खेळपट्टीवर अजय लँड होऊनच दिलं नाही फलंदाजाने. पहा लोअर फुटा चेंडू होता आणि अगदी खेळपट्टीच्या जवळून मात्र या ठिकाणी शॉट पिक केलाय आणि मात्र सीमेच्या पलीकडे मात्र एका प्रेक्षकाने झेल टिपलेला आहे. त्याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, तुमच्यासाठी सुद्धा पारितोषिक दिलं जाईल. आता मात्र या ठिकाणी स्विंग अँड मिस, खूपच छान चेंडूची लेंथ आपण पाहिली. ज्या वेळी चेंडू जमिनीवर खेळपट्टीवर लँड होतो त्यावेळी इथे मात्र स्विंग प्राप्त होतो या पंकज पाटीलला.
धावसंख्या पाहू शकता आपण या षटकाराच्या सहाय्याने पुढे गेली होती एक गडी बाद 36। देखिए टप्पा बहुत महत्वपूर्ण है पंकज जैसे गेंदबाज के लिए। गुड लेंथ के आसपास जब वो गेंदबाजी करते हैं तो बैट्समैन को परेशानी में डालते हैं, लेकिन जब वो आगे रखने का प्रयास करते हैं तो ज़रूर कमज़ोर साबित होते हैं। जैसे कि इस बार फुल टॉस, इस बार स्वीप कर दिया है बिल्कुल गैप में। एक और खूबसूरत शॉट, 4 रन। छान फटका आपण पाहतोय, दोन क्षेत्रक्षक होते डीप स्क्वेअरलीकडे आणि बॅकवर्ड स्क्वेअरलीकडे, परंतु त्यांच्या दोघांच्या मधून मात्र चेंडू हा फरार झाला आणि शर्यतीने मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता स्कोर कार्डवर एक गडी बाद 40। म्हणजे पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर राजने 13 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा करणने खर्च केल्या आणि या ओव्हरचा आपण जर विचार केला तर पंकज पाटीलने तब्बल 13 धावा खर्च केल्या। एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 40 धावा। यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनने पुढे सज्ज राहायचं आहे। श्रावण स्पोर्ट बुकुरी संघाचा कॅप्टन आणि शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबे संघाचा कॅप्टन। कहीं ना कहीं गलतियां करते हुए नजर आए अपने ओवर में गेंदबाज पंकज पाटिल। 2 गेंदें ऐसी की उन्होंने जो फुल टॉस बनी, लोअर फुल टॉस थी एक, और एक अंतिम गेंद भी फुल टॉस ही थी, तो उसका ही फायदा उठाया बल्लेबाज ने। लेकिन जब वो गुड लेंथ पर गेंदबाजी कर रहे थे तो उनको काफ़ी मदद भी मिल रही थी पिच से, गेंदें काफ़ी टर्न भी हो रही थी, लेकिन वो निरंतरता नज़र नहीं आई। एक टप्पे पर 6 गेंदें शायद वो कर भी सकते थे जिस तरह से उनके सामने बल्लेबाज बैटिंग कर रहे थे, लेकिन कहीं ना कहीं उन्होंने भी थोड़ा प्रयोग करने की कोशिश की और थोड़े महंगे साबित हुए। तो तीनों भी गेंदबाज ज़्यादा प्रभाव तो नहीं छोड़ पाए हैं। 40 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। अभी भी एक ओवर का खेल संघर्ष समतानगर टीम की पारी में शेष है। दर्शकों की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि आज का 6ठा दिन है इस टूर्नामेंट का। नेवर की शुरुआत, ओवर पिच लॉफ्ट कर दिया है, बेहतरीन स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। युवा गोलंदाजाचं मात्र स्वागत केलं आहे फलंदाजाने षटकाराने। खराब लेंथ आपण पाहिली आणि मात्र त्याच्यावर चांगला खरबूज समाचार इथे मात्र पप्पू घेत असताना दुसरा षटकार पप्पूच्या बॅटमधनं आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाईल एक गडी बाद 46। कुठेतरी कानमंत्र देणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी तुम्ही युवा खेळाडूंना जे सजेशन देत असतात त्यावेळी तो खेळाडू चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो या, पण इथे मात्र पाहूया कमबॅक करेल काय। अजून एक इथे मात्र खराब चेंडूची लेंथ, जबरदस्त फुलचा फाटका आणि मात्र चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे, बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट षटकार। बिल्कुल साफ सुथरा है, लेकिन मैदान में चौको छक्कों की बारिश हो रही है। संघर्ष समता नगर के दोनों भी बल्लेबाज बहुत ही बढ़िया टच में नजर आते हुए। बाबू 23 पर बैटिंग कर रहे हैं, पप्पू के बैट से 3 छक्के निकले हैं, 19 पर इस समय स्ट्राइकर से इन पर है, और देखते ही देखते रन संख्या 50 के पार पहुंच चुकी है। 52 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच नाणेफेकी हरल्यानंतर मात्र काय जबरदस्त फलंदाजी आज आपल्या संघर्ष समतानगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। एकच गडी आतापर्यंत गमावलेला आहे आणि ते प्लस पॉईंट आहे आपण म्हणू शकतो या संघर्ष समतानगर संघासाठी, आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलताना हे दोन्ही फलंदाज। अजूनही 4 चेंडूचा खेळ आपण इथे पाहणार आहोत। 2 चेंडू आतापर्यंत कुणालने हाताळले, 12 धावा खर्च केल्या। कुणालने कोणगाव इथे ज्याही स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये सर्वांना प्रभावित केलं होतं आणि कुणालला गोलंदाजी देणं म्हणजे कुठेतरी अतिश मागे मात्र या मॅचमध्ये इन नाहीत। अंकलेश सुद्धा मात्र काही कारणास्तव उपस्थित आहे, त्याचमुळे पाहतो की कुणालला या ठिकाणी गोलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे, परंतु त्या संधीचं सोडणं मात्र या ठिकाणी करता आलं नाही। बिल्कुल मौका तो मिला है, लेकिन देखिए चुनौती भी है उनके सामने। 2 सेट बैट्समैन है, सिली पॉइंट पर एक खिलाड़ी अब रखा गया है। शॉर्ट पिच गेंद इस बार हुक कर दिया है, फिर से गेंद हवा में और फील्डर को बीट करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इस बार मिलेंगे 4 रन। लगातार ऑन साइड में खेलने का मौका मिल रहा है, और हम देख रहे हैं कि ऑन साइड में बहुत तेज हवाएं बह रही है दाहिने के बैट्समैन के लिए। उसका भी कहीं ना कहीं लाभ बल्लेबाजों ने इस पारी में बहुत अच्छी तरह से उठाया है। खूपच छान इथे मात्र फटके पाहिजे पाहायला मिळते आपल्याला। तर पण आपण व्यासपीठावर ज्या प्रेक्षकांनी झेल टिपला आहे त्यासाठी आपण 400 रुपये कॅश प्राईज देत आहोत। सन्माननीय राहुलजी पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी खेळाडूस द्यायचं आहे, प्रेक्षकाला द्यायचं आहे। सुंदर झेल ऑन साईडला मात्र या प्रेक्षकांनी टिपला होता। एक छोटासा मुलगा आहे, परंतु नक्कीच आज पारितोषिक इथे मात्र स्वीकारताना परत पप्पू ऑन फायर,
जबरदस्त हायलाइट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली. कशी वाटते ही स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर काय फिलिंग्स आल्या? खूप चांगलं असं आयोजन केलं आहे अमर स्पोर्टने आणि ते दरवर्षी चांगलंच आयोजन करतात. निश्चितच पुढच्या वर्षी तर ही स्पर्धा विनामूल्य देखील खेळवण्यात येणार आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे काय नेने? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करणार आहात. शिवशक्ती कोशिंबी संघ समोर आहे. 4 षटकांची मॅच असेल. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील आणि काय वाटतंय कोशिंबी टीमबद्दल? त्यांच्याकडे खूप चांगले असे बॅट्समन आहेत तरीसुद्धा आम्ही 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले 4 गोलंदाज असतील जे तुमच्या टीमसाठी चांगली कामगिरी करतील? सध्या तरी सर आमच्याकडे 2 प्रोफेशनल बॉलर आहेत आणि 2 यंगस्टर म्हणून खेळवणार आहेत. निश्चितच तर आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. त्रिशूल तुमचं चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी, त्यासाठी तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि एकूणच तुम्ही काय बोलाल या स्पर्धेबद्दल? छान स्पर्धा आयोजन केलं आहे अमर स्पोर्ट्स 40+ आणि अमर स्पोर्ट्स रेग्युलर क्रिकेटने. खास करून अमोल आणि भूषण या 2 बंधूंचा मी आभार व्यक्त करेल की गावासाठी पूर्ण ग्राउंड त्यांनी दान केलं आहे. भलं मोठं झाड होतं ग्राउंडमध्ये, ते त्यांनी बाजूला केलं, त्यासाठी खूप मोठं मन लागतं. त्यामुळे त्यांचे म्हणजे आभार मानतो. टॉस किती महत्त्वाचा होता तुमच्यासाठी? जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच करणार होतो. अगदी मनासारखंच घडलेलं आहे. तर बॅटिंग करत असताना त्यांनी असं सांगितलं की 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न राहील. तुमचा काय निर्धार आहे? 50च्या वर जाण्याचा निर्धार असेल? निर्धार तर असेल, परंतु आज संघात सर्वांचीच अनुपस्थिती आहे. सर्व यंगस्टर खेळणार आहेत, तरी प्रयत्न करू सामना जिंकण्याचा, कारण क्रिकेट आहे. निश्चितच प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं देखील जातं. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. आपल्याला देखील मी हार्दिक शुभेच्छा देतो या मॅचसाठी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉसमधून समाचार असा आहे की श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाने टॉस जिंकला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. योगी पाटील इज देअर. थँक्यू सो मच. परंतु या ठिकाणी एक झेल समाप्त केला होता प्रेक्षकांनी, त्यासाठी आपण 400 रुपयाचं कॅश प्राईज देत आहोत. मी सन्माननीय राहुलजी पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राईज द्यायचं आहे. संकेत पाटील यांनी हा झेल समाप्त केला होता आणि एका झेलसाठी तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर दुसऱ्या इनिंगला मात्र यांनी सुरुवात होते. महेंद्र पाटील आणि राज पाटील सलामीवीर म्हणून आले, परंतु भीमसेनने पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या महेंद्र पाटीलच्या. आणि धनेश 11 कुक्षी संघाला लागणारा हा खूप मोठा झटका. फलंदाज बाद. डाबी इष्टी मात्र उद्ध्वस्त केली. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त करत असताना निराश पावलाने मात्र माघारी परतले फलंदाज महेंद्र पाटील. खूप मोठ्या अपेक्षा होत्या, कारण तुम्हाला 68 धावांचं इथे टार्गेट चेस करायचं होतं आणि त्यासाठी तुम्हाला सुरुवात चांगली मिळणं गरजेची होती, परंतु ती सुरुवात मिळाली नाही. आणि त्याच कारणाने पाहतो की नवीन फलंदाज अविश शेलार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. भीमसेन आपण पाहिलं तर एक दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. चांगले बॉलिंग अटॅक आहे. आपण जरा संघर्ष समतानगर संघाचा विचार केला तर त्यानंतर योगेश दोंदे सुद्धा आपण पाहू शकतो या मॅचमध्ये इन आहेत. तर एक पॅक टीम इथे मात्र समतानगर संघाची पाहायला मिळते. इथे मात्र अवी आलेला मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. गॅपमध्ये चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला आहे. शतरक्षक पाठलाग करतोय, परंतु चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या बाहेर. अवीच्या बॅटमधून निघणारा हा पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. अशाच प्रकारे तुम्हाला मात्र फटके खेळायचे आहेत, कारण आपण जर विचार केला तर जवळपास या ठिकाणी 68 धावा तुम्हाला इथे जोडायच्या आहेत. आता मात्र कमबॅक डिलिव्हरी पंचांना प्रश्न विचारला आहे आणि अजून एक मोहरा टिपला जातो या हवीच्या रूपाने. दुसरा धडका धनेश 11 कुक्षी संघाला. आज गोलंदाजीने मात्र निराश केलं धनेश 11 कुक्षी संघाच्या, आणि फलंदाज सुद्धा थोडंसं निराश करत असताना, कारण महेंद्र 0 बाद झाला. त्यानंतर अवी 4 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्यानंतर माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर उस्मान पटेल, आणि या जोडीवर आता मात्र पूर्णपणे दारोमदार असेल धनेश 11 कुक्षी संघाचा. हा सामना जिंकायचा असेल तर या जोडीला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल.
आणि टिकूनच नव्हे तर तुम्हाला मोठे फटके सुद्धा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. कालचा दिवस आपण जर पाहिलं तर पीजी स्पोर्ट कुकचे संघाने गाजवला आणि आज पाहूया धनेश शिलोंग कुकचे संघ कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित करतो. थोडंसं संकटामध्ये आतापर्यंत सापडलेला आहे, परंतु संकट मोचकाची भूमिका इथे मात्र राज पाटील आणि शुभम शेलारला मात्र करावी लागेल. भीमसेन पॉवर प्ले षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. रायटम ऑफ द विकेट पुन्हा एकदा इथे मात्र आलेल्या पहिल्या चेंडूवर खूपच छान फटका पाहायला मिळतो. शुभम शेलारच्या बॅटमध्ये चेंडू निघून जाईल ती फाईन लेगच्या दिशेने. अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो या 4 धावांसाठी चौकार. सन्मानित सुरेशजी पाटील इथे मात्र शुभागमन दिलेला आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. आणि इथे मात्र गोलंदाज भीमसेनचं स्वागत केलं शुभमने चौकाराने. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी 4 धावा प्राप्त केल्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी चेंडूने बॅटमध्ये हवे तसा संपर्क झाला नाही. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, आपण रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकता, परंतु चेंडू जाऊन मात्र फलंदाजाला या ठिकाणी स्पर्श झाला. धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद 8 धावा. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या ठिकाणी चेंडूने बॅटमध्ये मात्र होत तसा संपर्क झाला नाही. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा. तर सफल षटकाची समाप्ती इथे मात्र भीमसेनने मात्र या ठिकाणी केलेली आहे, कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या आणि फक्त 8च धावा आपल्या स्पेलमध्ये मात्र खर्च केल्या. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी तब्बल 60 धावांची तुम्हाला आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 20ची सरासरीने इथे धावा तुम्हाला जोडावा लागतील. जे कार्य फलंदाजांना करायचं होतं, परंतु ते कार्य गोलंदाजाने केलं. भीमसेनचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी. ज्याप्रमाणे पहिल्या षटक आपलं जबरदस्त इथे मात्र हाताळलं. यानंतर सुद्धा मोठी मॅच मित्रांनो आपल्या समोर येणार आहे. श्रावण भोकरी विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबे. आणि दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतो या गोलंदाज योगेश दोंदे. अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं तर संघर्ष संतानगर संघासाठी मात्र अनेक वर्षे त्याने मात्र क्रिकेटचं योगदान दिलेलं आहे आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. फिरकीचा जादूगर पहिल्या चेंडू थोडासा फ्लाईट होता, सरळपणे लॉप करतो या राज पाटील. सरळ निघून जाईल लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मध्ये चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. फक्त सिंगलच धाव या पहिल्या चेंडूवर इथे मात्र पाहायला मिळते. सिंगल डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला वारंवार मोठे फटके इथे मात्र खेळावं लागतील. क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे. इथे मात्र मिस टाइम फटका आहे, परंतु या ठिकाणी अंतर प्राप्त करेल का पाहू क्या. या हवेच्या वेगाने इथे मात्र या ठिकाणी कुठेतरी चेंडूला साथ मिळाली आणि शुभमच्या बॅटमधून मात्र हा निघतोय पहिला षटकार. सामना शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने मारलेला चेंडू आर सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार. परफेक्ट चेंडू बनवला शुभमने आणि काय जबरदस्त या ठिकाणी मात्र एक्झिक्यूट केलाय. इथे मात्र या ठिकाणी फलंदाज बीड झालाय, चिरशेख सुद्धा बीड झालाय आणि त्याच कारणाने चेंडू मात्र निघून जाईल नॉन स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. त्यांचा बायचा इशारा. अतिरिक्त धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा कशा येतात हे महत्त्वाचं नाही, धावा येणं आता मात्र गरजेचं आहे गणेश 11 कुक्षी संघासाठी. आणि त्या धावा या ओव्हरमध्ये आता मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण या ओव्हरमध्ये षटकार पाहिला, चौकार पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी चेंडू जास्त वेळ हवेत आहे. क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आणि ज्युनियर उस्मान पटेलचा खेळ इथे मात्र समाप्त. फलंदाज बाद.
अगदी सहजसोबत झेल इथे मात्र समाप्त केलंय. असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी उस्मान पटेल अर्थात शुभम एक मोठी इनिंग्स इथं मात्र साकारेल, कारण थोडंसं प्रेशर सुद्धा होतं शुभमवर, कारण तुम्हाला वारंवार इथे मात्र मोठे फटके खेळायचे होते आणि त्याच कारणाने आपण पाहतो की एक मिस टायमिंग फटका आपण पाहिला आणि माघारी परततोय. आपल्या संघाला फक्त आणि फक्त 6 धावांचंच योगदान देऊ शकला, 10 धावांचं योगदान देऊ शकला. एक षटकार आणि एक चौकाचे बॅटमध्ये पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज पाटीलची ती स्थिती पाहायला मिळते. ज्या दिशेने शुभम बाद झाला त्याच दिशेने मात्र राज पाटील बाद होतो. स्वतःवर निराश आहे आणि या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा वर्चस्वाचा मात्र आपल्याला संघर्ष समतानगर संघाचं पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी शुभम बाद झाला त्याच ठिकाणी मात्र राज पाटील सुद्धा बाद होतो. या चेंडू बराच वेळ हवेत आणि मात्र या ठिकाणी गोलंदाज आता मात्र हॅट्रिकवर असेल. सुरुवात मात्र पाहिली तर कुठेतरी षटकाची खराब पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर आपण पाहतो की षटकाचा अंत खूपच छान आपण पाहतो या योगेशच्या माध्यमातून. प्रेम पाटील इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज होते, परंतु या ठिकाणी पहा एक अलग ढंगामध्ये फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु शेवटच्या चेंडूवर एकही धाव इथे मात्र गोलंदाज योगेशने मात्र खर्च केली नाही आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 11 धावा योगेशने खर्च केल्या. एकूण धावसंख्या पाहिली तर 4 गडी बाद 19. बाद होणारे फलंदाज आपण पाहिलं तर महेंद्र, राज, अविनाश, शुभम. मोठं योगदान मात्र आपल्या संघाला देऊ शकलं नाही आणि त्याच कारणाने पाहतो की या सामन्यावर पुढे दबदबा एक निर्माण केला आहे समतानगर संघाने. एकूण धावसंख्या 19. 68 धावांचा इथे मात्र पाठलाग करतो या धनेश 11 कुकसे संघ, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात मिळणे गरजेची होती तशा प्रकारे सुरुवात मात्र मिळाली नाही. याचं कारण गोलंदाजाने अचूक टप्प्यावर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि वेळोवेळी मात्र फलंदाज सुद्धा इथे मात्र बाद केले. इथे मात्र नवीन फलंदाज करण पाटील आहे, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत. एका बाउन्सवर मात्र चेंडू कलेक्ट करतात, तत्पूर्वी या ठिकाणी एक धाव इथे मात्र करण पाटीलने पूर्ण केली. करणचं स्वतःचं अकाउंट इथे मात्र ओपन झालं यांनी संघाची धावसंख्या पुढे निघून जाते. या 4 गडी बाद 20 धावा. अजूनही 48 धावा तुम्हाला जोडायचे आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं फ्लॅट चेंडू और पिच आणि या ठिकाणी प्रेम पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा संघर्षमय बिगिट षटकार. आणि किती प्रेम पाटीलला मात्र या ठिकाणी कॅप्टन नॉक इनिंग्स मात्र खेळावी लागेल. तुमच्या संघाला मात्र ठिकाणी कुठेतरी हा सामना जिंकायचा असेल तर सुरुवात खूप छान केलेली आहे आपल्या इनिंग्सला प्रेमने, कारण पहिल्याच चेंडूला सामोरे गेले, षटकाराने आपला अकाउंट ओपन केला आहे आणि मात्र तुम्हाला पाहूया या ठिकाणी अशाच प्रकारचे फडके प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत का. इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली योगेश दोंदे गेले होते, परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र पाहायला मिळाली नाही. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान कुठेतरी मात्र फलंदाजाला लाभतो या आणि ह्या जीवनदानाचा मात्र पाहूया फलंदाज फायदा उचलेल का. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 4 बाद 27. तिसरं षटक प्रगती पथावर अनिश. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली, त्यानंतर आपण षटकार पाहिला आणि तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. इथे मात्र संधी होती फलंदाज करणकडे, परंतु बीट झालाय, परंतु परिणाम चांगला आहे. पंचांचा वाईटचा इशारा आणि चेंडू मात्र निघून जातोय नॉनस्टॉप सीमेरीच्या पलीकडे. चौकार. ते मात्र पाहायला मिळाला बोनसच्या रूपाने. कदाचित टर्निंग पॉईंट सुद्धा होऊ शकेल. इथून दनेश कुकचे संघ कमबॅक करू शकेल, कारण जे 2 फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतो या, कारण या दोन्ही फलंदाजांकडे पूर्णपणे क्षमता आहे आणि क्षमतेनुसार जर कामगिरी जर झाली तर मात्र या धावांचा पाठलाग करू शकतील. परंतु या ठिकाणी कमबॅक चेंडू अनिशच्या माध्यमातून पाहतोय आपण. फलंदाज अगोदरच मात्र सफल झाले ऑफ स्टंपला आणि मात्र चेंडू पाहिलं तर
निघून गेला इष्टांच्या डोक्यावरनं. खूपच छान डिलिव्हरी इथे मात्र पाहतोय आपण. थोडासा सन्नाटा पाहतोय पण मैदानाच्या आतमध्ये परंतु पाहूया वादळ निर्माण करतील का हे दोन फलंदाज. आता मात्र बॅकफुटला गेले. कोरपांच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी थोडंसं चेंडूला अतिरिक्त बाउन्स प्राप्त झालं. चेंडू पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी स्विंग सुद्धा प्राप्त झालं आणि त्याच कारणाने मात्र फलंदाज करण इथे मात्र पुन्हा एकदा बीट झालाय. संख्या 32 माफ करा 32. सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी स्वतः गोलंदाज फॉलो मध्ये मात्र चेंडू अडवतो या आणि मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथं मात्र समाप्त. आता मात्र आपण जर स्थिती पाहिली तर डू और डाय स्थिती आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी षटकार मारावा लागेल कारण 36 धाब्यांचीच गरज आहे. शेवटची 6 चेंडू शिल्लक. सहा चेंडू 36 धावा. अक्षय पाटीलला संधी मिळेल का या स्पर्धेमध्ये फलंदाजी करण्यासाठी हे सुद्धा पाहणं थोडंसं रंगतदार ठरणार आहे कारण या स्पर्धेसाठी जवळपास पूर्ण हप्ताभर मात्र त्यांनी सराव केलेला आहे बॅटच्या साहाय्याने. परंतु पाहूया संधी मिळते की नाही. शेवटचं षटक आणि ते मात्र गोलंदाज रोशन आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट आहे. इथे मात्र पुलचा फटका परंतु जमिनीच्या मार्गाने चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला शेवटच्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डॉट चेंडू आला तिसऱ्या षटकाच्या आणि या इथे मात्र सुरुवातीलाच पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी 1 धाव इथे मात्र खर्च केली गोलंदाज रोशनने. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी जमिनीचा प्रवास पाहायला आपल्याला कुठेतरी हवेचा प्रवास करणं गरजेचं होतं परंतु नक्कीच या ठिकाणी तशा प्रकारचे फटके मात्र फलंदाजाकडे पाहायला मिळाले नाही. तर कुठेतरी मात्र विजयाच्या दिशेने इथे मात्र संघर्ष समतानगर संघ मात्र पूर्णपणे वाटचाल करतोय असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. अजून एक चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. आज प्रभावित केलं समतानगर संघाच्या सर्वच खेळाडूंनी कारण हवी ती धावसंख्या इथे मात्र उभी केली. त्यामध्ये चांगला योगदान फलंदाजांचं आपण पाहिलं आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा मात्र चांगलं कार्य केलं. पहा अजून एक मोठा फटका खेळायचा होता परंतु ज्या ठिकाणी चेंडूला कलेक्शन करायचं होतं त्यावेळी मात्र कुठेतरी फलंदाज प्रेम पाटीलची नजर नक्कीच हटली आणि त्याच कारणाने तो मात्र मोठा फटका खेळू शकला नाही. फक्त 2 पावलं दूर विजयापासून संघर्ष समतानगर असं वाटलं की मात्र संघर्ष करेल धनेश खुशी संघासमोर परंतु या ठिकाणी एकतर्फा खेळ मात्र पाहायला मिळाला. बॅकला जाऊन सुरेख पंच केला जातो या इष्टकावरच्या दिशेने परंतु खेळाडू सज्ज आहेत डीपमध्ये. फक्त 1च धाव मिळेल परंतु धनेश खुशी संघाने आपल्या पाठीराखण्याला पूर्णपणे निराश केलं आणि कुठेतरी मात्र अतिश मागे अंकलेश पाटील आणि दिलीप पाटील यांची मात्र उणीव या संघाला आज भासली. शेवटचा चेंडू अक्षय पाटीलला संधी मिळाली नाही ही कुठेतरी मात्र दुःखद घटना आहे परंतु या सामन्यामध्ये मात्र एक हाती विजय प्राप्त केला आहे संघर्ष समतानगर संघाने. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक धनेश 11 कुकचे संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कडे या सामन्यामध्ये नक्कीच पूर्णपणे पप्पू 5 झालाय कारण त्याच्या बॅटमध्ये 34 धावांची मोठी इनिंग्स पाहायला मिळाली आणि पप्पू यांना विनंती करतो की आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी मात्र व्यासपीठाकडे यायचं आहे.